मुंबईमध्ये होळीच्या पार्श्वभूमीवर व्यसनमुक्तीचा अनोखा संदेश देण्यात आलाय। सामाजिक न्याय विभाग आणि नशामुक्ती मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानं सीएसएमटी परिसरामध्ये व्यसनांच्या 8 फुटी राक्षसाचं प्रतिकात्मक दहन केलं गेलं। या कार्यक्रमातून दारू, तंबाखू आणि अंमली पदार्थांविरोधात जनजागृती करण्यात आली आहे। उपस्थित मान्यवरांनी व्यसनमुक्त महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प केलाय। व्यसनमुक्त महाराष्ट्र, सक्षम महाराष्ट्र या घोषवाक्यानं कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जय पवार यांनी। पाहूया। मुंबईतील सीएसएमटी स्थानकाच्या बाहेर एक आगळ्या वेगळ्या पद्धतीची होळी ही उभारण्यात आली आहे। आपण सध्या त्याच ठिकाणी आहोत। आपण या पाठीमागे पाहू शकता की करुणी होलिकेला नमन करूया व्यसनाचे दहन अशा एका वेगळ्या उपक्रमाअंतर्गत ही संपूर्ण होळी जी आहे या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे। आणि त्यामध्ये आपण प्रामुख्याने पाहू शकता की ज्या पद्धतीने सध्याच्या पिढीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती अंमली पदार्थ असेल किंवा मग नशेचं प्रमाण हे वाढताना पाहायला मिळतं, याच अनुषंगाने कुठेतरी त्यांच्या आरोग्याची काळजी घेता एक वेगळी होळीचं प्रदर्शन या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळतं। आपण या होळीच्या माध्यमातून पाहू शकता की या ठिकाणी वेगवेगळ्या नशेच्या पदार्थांचे वस्तू त्या ठिकाणी लावण्यात आले आहेत। त्याचबरोबर आपण पाहू शकता की भारताचा नकाशा महाराष्ट्रातील ठिकठिकाणी नुसतं मुंबईच नाही तर इतर सुद्धा राज्यांमध्ये अंमली पदार्थ असेल किंवा नशेचं प्रमाण हे कुठेतरी वाढताना पाहायला मिळतं। आणि याच अनुषंगाने या सर्व युवा पिढीला कुठेतरी त्यांच्या सामाजिक कामासाठी किंवा मग एक व्यसनमुक्त आरोग्य जगण्यासाठी एक संदेश देणारा होळी या ठिकाणी आज उभारण्यात आली आहे। आणि अर्थात या होळीचं दहन सुद्धा या सर्व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। त्याचबरोबर दुसरीकडे आपण पाहू शकता या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांनी सुद्धा या आपल्या हाती अशाच पद्धतीचे लोकांना एक जनजागृती करणारे संदेश देणारे फळक या ठिकाणी आपल्याला हाती घेत असल्याचं पाहायला मिळते। सर्व विद्यार्थी काही म्हणजे लोकांच्या एक सामाजिक संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या ठिकाणी एक आगळी वेगळी होळी आपल्या समोर घेऊन आल्याचं पाहायला मिळते। मनोज सोलंकीसह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।